नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय इंग्रजी, चॅप्टर 1.8 व्होयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. हे अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला हा जो पाठ आहे, त्या पाठाबद्दल आपण लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन बघणार आहोत. मग या पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडंसं लेखकाबद्दल जाणून घेऊयात. अच्युत गोडबोले, बॉर्न 1950, इज वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी अँड इंग्लिश. की अच्युत गोडबोले की ज्यांचा जन्म 1950मध्ये झालेला आहे, ते त्यांच्या मराठी आणि इंग्रजीतल्या लिखाणाबद्दल ओळखले जातात. ते चांगले सुपरिचित आहेत. He is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. ते असे लेखक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारात अस्खलितपणे लिखाण केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं जे मूळ साहित्य आहे ते साहित्य त्यांनी तयार केलेलं आहे. त्याचबरोबर इतर भाषांमधून काही साहित्य हे त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेटसुद्धा केलेलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड एट व्हेरी इन्फॉर्मल. की त्यांचं जे लिखाणाची शैली आहे ती माहिती देणारी आहे, काहीतरी सूचना करणारी आहे, काहीतरी सांगणारी आहे, तरीसुद्धा ती फॉर्मल औपचारिक वाटत नाही, तर ती एक अनौपचारिक शैली आहे त्यांची. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972 अँड ही डेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन इन कंपनीज ऑफ ग्रेट रिप्यूट. की त्यांनी 1972मध्ये IIT मुंबईमधून केमिकल इंजिनियर म्हणून ते बाहेर पडले आणि मोठ्या मोठ्या मॅनेजमेंट कंपनीमध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं पद भूषवलेलं आपल्याला पाहायला मिळते. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन बाय अच्युत गोडबोले depicts his journey from a middle class school boy to a famous writer. की हे त्यांचं जे आत्मचरित्रात्मक लिखाण आहे अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं, तर हा त्यांचा प्रवास आहे. एक मिडल क्लास स्कूल बॉय, एक मध्यमवर्गीय शाळकरी मुलगा, ते एक फेमस रायटर, एक सुप्रसिद्ध लेखक, हा त्यांचा जो काही प्रवास आहे हा प्रवास यातून वर्णित केला जातो. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ॲट पाटणी कम्प्युटर सिस्टीम्स. त्यांनी पाटणी कम्प्युटर सिस्टीममध्ये एक यशस्वी जनरल मॅनेजर म्हणून काम पार पाडलं. ही हीडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज अँड लेटर बिकेम अ फेमस रायटर. ते फार मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आणि त्यानंतर ते एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून नावारूपास आले. द प्रेझेंट राईटअप डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. की हा जो उतारा आहे, हे जे लिखाण आहे, हे लिखाण त्यांची क्वेस्ट फॉर एक्सलन्स, की एखाद्या आपण ज्याला म्हणतो की उत्कृष्टतेसाठी जो शोध किंवा उत्कृष्टतेसाठी पाठलाग हे दर्शवतं. हाऊ ही डेव्हलप्ड अ थर्स्ट फॉर नॉलेज. की त्यांनी ज्ञानाची तहान कशी भागवली, कसं ज्ञानाप्रती त्यांचा असलेला जो अप्रोच त्यांनी विकसित केला ते दर्शवते. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस अँड द वेज टू अचीव इट. आणि त्यांनी अत्यंत विस्तृतपणे की यशासाठी काय महत्त्वाचं आहे, कोणते घटक कारणीभूत आहेत आणि त्यांना कसं मिळवायचं हे सुद्धा यात सांगितलेलं आहे, याच्यावर चर्चा केलेली आहे. तर ही माहिती पाहिली आपण लेखकाबद्दल. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूयात. नाव आहे व्होयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. की माझं पालनपोषण हे खूप साध्या पद्धतीनं झालं. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. की आमचं एक गरीब मध्यमवर्गीय कुटुंब होतं. आवर 300 स्क्वेअर फूट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक एम्युनिटीज सच ॲज अ फॅन, अ रेफ्रिजरेटर, अ गीझर, अ डायनिंग टेबल और अ गॅस स्टोव, लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर और कार. की आमचं जे 300 स्क्वेअर फूटचं जे घर होतं त्यामध्ये
साध्या साध्या मूलभूत सोयीसुविधासुद्धा नव्हत्या. जसा फॅन नव्हता, रेफ्रिजरेटर नव्हतं, गीझर नव्हतं, डायनिंग टेबल नव्हता, गॅस स्टोव्ह नव्हता, एअर कंडिशनर आणि कार तर सोडूनच द्या. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड गॅस स्टोव्ह ॲट होम. की ज्यावेळेस मी कॉलेजला गेलो तेव्हा मला घड्याळ मिळालं आणि तेव्हा आमच्या इथं डायनिंग टेबल आला आणि घरी गॅस स्टोव्हसुद्धा आला. नेव्हरदलेस कल्चरली आय हॅड रिच चाइल्डहूड. की जरी आम्ही पैशानं गरीब होतो तरीसुद्धा माझं जे लहानपण आहे हे लहानपण सांस्कृतिकरित्या संस्काराने खूप श्रीमंत असं होतं. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट आवर होम अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. की आमच्या घरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यासारखे ख्यातनाम लेखक कवी हे यायचे आणि तासनतास ते कवितांबाबतीत, साहित्याबाबतीत, मराठी आणि इंग्रजीमधील कविता, साहित्य या बाबतीत तासनतास चर्चा करायचे आणि ती चर्चा मी ऐकायचो. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. ते कधी केशवसूतांबद्दल बोलायचे, कधी मर्ढेकरांबद्दल, कधी शेक्सपियरबद्दल, कधी चार्ल्स डिकन्सबद्दल, तर कधी थॉमस हार्डीबद्दल बोलायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन इन डेप्थ बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. की मला त्यांची जी चर्चा आहे ती खोलात किंवा खूप डिटेलमध्ये समजायची नाही, पण मी प्रचंड प्रमाणात इम्प्रेस झालो होतो, प्रभावित झालो होतो. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. की त्याचबरोबर लेखक स्वतःला लकी समजतात, नशीबवान समजतात की त्यांच्या घरी पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज हे यायचे, भेट द्यायचे आणि भारतीय संगीत याबद्दल खूप रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळपर्यंत त्यांची ती चर्चा चाललेली राहायची. दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. हेच त्यामागचं खरं कारण आहे की लेखकाचा जो इंटरेस्ट आहे, जो रस आहे साहित्यामधला, संगीतामधला, तो वाढीला लागला. आय डिड नॉट इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक बट आय बिगॅन टू लव ट्रिमेंडसली सिन्स देन. की आजही मला त्या संगीताचं व्याकरण कळत नाही, पण तरीसुद्धा मी तेव्हापासून प्रचंड प्रमाणात त्या संगीतावर प्रेम करायला लागलो. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट अवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर्स इट्सेट्रा. की बऱ्याच वेळेस आमच्या घरी चर्चेचा जो मुद्दे राहायचे ते असायचं कधी संगीत, कधी साहित्य, कधी पेंटिंग, कधी स्कल्पचर्स म्हणजे शिल्प याबद्दल चर्चा व्हायची. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकेल एंजेलो इट्सेट्रा. की मी व्हॅन गॉग, त्यानंतर मोझार्ट, मायकेल एंजेलो यांच्याबद्दलच्या चर्चा ऐकायचो. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिओ अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्ज दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी. की हे जे माझ्या सभोवताली जे एक सामाजिक वातावरण किंवा एक वातावरण तयार झालेलं, एक सेटिंग तयार झालेली, तेव्हापासून माझा एक दृढ विश्वास पटला की की सगळ्या ज्या कला आहेत ह्या सारख्या आहेत, जरी त्या कमी जास्त नसतील किंवा कमी जास्त महत्त्वाच्या असतील आणि सायन्स किंवा टेक्नॉलॉजीपेक्षा थोड्याशा कमी आपण समजत असू तरीसुद्धा ते इक्वल आहे. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. की मी माझ्या लहानपणापासूनच शिकलो होतो की जीवनात पैसाच सर्वस्व नाही. इट इज नेसेसरी बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच एनरिसेस अवर लाईव्ज अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. की पैसा जरी आवश्यक असला तरी आपलं जीवन जे समृद्ध करतं
आणि आपल्या जीवनाला जे अर्थ प्राप्त करून देतं ते आहे तुमची कला, तुमचं संगीत, तुमचं साहित्य. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा होत नाही की मी विज्ञान आणि गणित हे मला आवडत नव्हतं. इनफॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. आणि खरं पाहिलं तर वास्तविकता मला हे विषय फार आवडायचे, मी त्या विषयांवर प्रेम करायचो. हावएवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन्स. आय यूज टू स्टडी these सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहरंट ब्युटी. की मी फक्त जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये मिळवण्यासाठी या विषयांचा अभ्यास करायचो नाही, तर आय यूज टू स्टडी these सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहरंट ब्युटी. की त्याच्यामध्ये असलेलं जे सौंदर्य आहे, जे शाश्वत सौंदर्य आहे, हे शाश्वत सौंदर्य अनुभवण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी मी त्या विषयाचा अभ्यास करायचो. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम इलेगंट. की मला न्यूटनचा गतिविषयक नियम हा सुंदर वाटायचा. त्याचबरोबर पायथागोरसचं जे थेरम आहे ते थेरम हे मला इलेगंट म्हणजे मोहक वाटायचं. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. की मला फिजिक्स आणि गणिताचे जे प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सोडवण्यात मला आनंद वाटायचा. ऑफ द 9th स्टँडर्ड व्हेर आय वॉज इन 7th. मी 9वीचे प्रश्न 7व्या वर्गातच सोडवायचो. नॉट टू शो ऑफ बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्व्हॉल्ड इन सॉल्विंग देम. की हे मी फक्त कोणाला दाखवण्यासाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी करायचो नाही, देखावा करण्यासाठी करायचो नाही, तर मी त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचो. मला ते इन्व्हॉल्व होणं आवडायचं ते सोडवण्यासाठी. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट इलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. की मला हे प्रॉब्लेम सोडवताना खूप आनंद वाटायचा, मला आवड निर्माण व्हायची. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद व्हायचा की ते सोडवण्यासाठी मी वापरलेली जी सर्वात सोपी आणि मला जी आवडणारी मेथड आहे ती. ऑब्व्हियसली दीज प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ करिक्युलम. आणि तसं पाहिलं तर हे जे प्रॉब्लेम्स होते हे आमच्या अभ्यासक्रमाचा हिस्सासुद्धा नव्हते. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. पण मला ती संपूर्ण प्रक्रिया आवडायची, मी एन्जॉय करायचो. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन्स अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. हा जो माझा ॲटिट्यूड होता की परीक्षेच्या पलीकडे किंवा मार्क मिळवण्याच्या पलीकडे एखाद्या प्रॉब्लेमकडं पाहणे किंवा तो प्रॉब्लेम सोडवणे, याचा फायदा मला IITमध्ये झाला. की यामध्ये जो प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड होता तो ॲटिट्यूड मला या ठिकाणी कामी पडला. की ज्या IIT एंट्रन्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आणि ॲबिलिटी टू थिंक नॉट लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली, की तुम्हाला लॉजिकली विचार करायचा नसतो, तर त्या ठिकाणी जलद आणि स्पीडीली रॅपिडली तुम्हाला विचार करावा लागतो. आणि हा जो फायदा झाला, हा फायदा त्या प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूडमुळं झालेला आहे. आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल द एक्झामिनेशन्स दॅट आय अपियर्ड फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटील IIT, बॅरिंग ओनली अ फ्यू टाईम्स. की लेखक असं म्हणतो की मी गणितामध्ये 100% मार्क मिळवले. त्याच्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या असतील पहिल्या वर्गापासून तर IITपर्यंत, काही अपवाद वगळले असता यांनी 100% मार्क मिळवले. आय स्टूड 16th इन द SSC बोर्ड. आणि लेखकाचा SSC बोर्डातून ते 16वे मेरिट आले. ॲट दॅट टाईम द एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर. आणि त्यावेळेस ही परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्राला राहायची. नागपूरही त्यामध्ये इन्क्लूड होतं. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स पुट टुगेदर. आणि सर्व विषयांचा विचार करता लेखक विद्यापीठामध्ये पहिले आले होते.
Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्यावेळेस जर तुम्ही विद्यापीठात पहिले आलेले असाल तर तुम्हाला IITमध्ये दाखल होण्यासाठी कोणत्याही प्रकारची एंट्रन्स टेस्ट प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नव्हती. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. की मलासुद्धा ती एंट्रन्स टेस्ट द्यायची आवश्यकता नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. पण सोलापूरमधल्या कुणीही मला याबद्दल सांगितलं नाही. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल. की मला शंका होती की सोलापूरमधल्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीला याच्याबद्दल माहीत असेल. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. मग त्यामुळे मी एंट्रन्स एक्झामिनेशन दिली आणि मला खूप चांगल्या पद्धतीचा रँक त्या परीक्षेमध्ये मिळाला. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. की IITमध्ये प्रवेश मिळाल्यामुळं मी खूप आनंदी झालो होतो. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ह. पण माझा जो आनंद होता हा फार कमी कालावधीसाठीचा होता. ॲट सोलापूर I had not seen any building which was more than 3 storied. की मी सोलापूरमध्ये 3 माळ्याच्या बिल्डिंगपेक्षा उंच बिल्डिंग पाहिली नव्हती. मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्काय स्क्रॅपर्स. की मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती होत्या. ॲट IIT most of the students and professors used to converse in English whereas my English was very poor. की IITमध्ये बरेचसे विद्यार्थी आणि प्रोफेसर्स हे इंग्लिशमधून इंग्लिशमधून संभाषण करायचे आणि त्यावेळेस माझी इंग्रजी फारच पुअर होती. मला चांगली इंग्लिश यायची नाही, जमायची नाही. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठीमधून झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पथिटिक. माझी जी स्पोकन इंग्लिश आहे, जी बोलण्याची इंग्लिश आहे ती फार दयनीय होती. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. की लेखकाची जी वोकॅब्युलरी होती, शब्दसाठा होता, तो फार वीक होता. जास्त काही शब्दसाठा इंग्रजीच्या शब्दाचा त्यांच्याकडे नव्हता. त्यानंतर त्यांचं जे प्रोनन्सिएशन आहे, त्याचे वाक्याचे जे उच्चार, शब्दांचे उच्चार आहे ते फार भयानक होते. त्याचबरोबर त्यांचे जे वाक्यरचना आहे ती वाक्यरचना ही त्यांनाच अवघडल्यासारखी वाटायची. ड्यू टू ऑल दिस आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. की त्याच्यामुळं मला या मुंबईमध्ये एकटं असल्यासारखं, घाबरल्यासारखं वाटायचं. आय हॅड डेव्हलप्ड ॲन इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. की याच्यामुळं माझ्यामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला. इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे की आपण दुसऱ्यापेक्षा कमी आहोत, कमीपणाची भावना निर्माण होते. तर तशा पद्धतीची कमीपणाची भावना लेखकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांना IIT आणि मुंबईमधून पळून जावंसं वाटलं. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी वेन अ सिनियर गाय केम अँड सॅट ऑन द चेअर ॲडजस्टंट टू मी. की एक दिवस मी माझ्या मेसच्या टेबलवर बसलेलो असताना चहा पित होतो. त्यावेळेस माझा एक सिनियर माझ्याकडे आला आणि माझ्या बाजूच्या चेअरवर बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश ॲटलीस्ट स्पोकन ऑर कोलोक्युअल इंग्लिश. की तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा होता. त्याची इंग्लिश फार सुसंस्कृत टाईपची इंग्लिश होती आणि त्याची जी स्पोकन इंग्लिश आहे किंवा ती बोलीभाषा होती ती खूप फार अस्खलित असल्यासारखी वाटत होती. ही वॉज अ बीट अरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. की तो मला अरोगंट वाटत होता अँड ही वॉन्टेड टू पुल माय लेग. की या ठिकाणी पुल माय लेगचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की पुल माय लेग म्हणजे माझे पाय ओढत होता. तर मला तो चिडवण्याचा प्रयत्न करत होता, मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करणे. याला इंग्लिशमध्ये ही एक इडियम आहे, टू पुल वन्स लेग. ही ट्राईड टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. की त्याने मला संभाषणात गुंतून ठेवलं आणि माझ्या बोलण्यानंतर माझ्या बोलण्यामध्ये कशा चुका आहे, माझ्या वाक्यामध्ये कशा चुका आहे
हे तो सांगायचा. आफ्टर अबाउट 5 मिनिट्स ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी, की 5 मिनटापर्यंत माझा अपमान केल्यानंतर तो निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. मला शरमल्यासारखं वाटलं, मी नाराज झालो. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट अँड दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. की मी डिप्रेस्ड, एक निराशामय गर्दीत चालले गेलो. त्यानंतर माझ्यात जणू काही आत्मविश्वास राहिला नाही. जणू काही ही शेवटची गोष्ट होती जी माझ्यासोबत खूप वाईट घडली होती. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. मी संपूर्णपणे तुटलो होतो. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि मला त्या क्षणी ती जागा सोडून द्यावीशी वाटली आणि तिथून सोलापूरला पळून जावंसं वाटलं. हाऊ एव्हर इट वॉज ओन्ली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप मी. पण ती माझी स्वप्रतिष्ठा होती ज्यामुळे मी त्या ठिकाणी थांबलो होतो. सडनली अ फीलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. आणि तेव्हाच माझ्यामध्ये एक शक्ती, एक दृढ निश्चयाची भावना निर्माण झाली आणि त्या दृढ निश्चयाच्या भावनेनं मी स्वतःला मजबूत केलं. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल, कॉलेज अँड IIT विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. की ठीक आहे, सोलापूरचं सोडून द्या, सोलापूरसारख्या छोट्याशा शहरामधून आलो, पण मी शाळेमध्ये रँक होल्डर होतो, माझा पहिला क्रमांक आलेला होता. कॉलेजमध्ये सुद्धा तसं, IITमध्ये तसं, बरेचसे अवॉर्ड मी मॅथमॅटिक्समध्ये जिंकलेले होते. म्हणजे माझ्यात काहीतरी आहे, काहीतरी चांगलं माझ्यासोबत घडतं आहे, ह्याची मला जाणीव झाली. व्हाय शुड आय गिव अप. मग मी इथून हार का मानावी. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि ते सुद्धा इंग्लिशसाठी, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी. आय वॉज नॉट टू गिव अप एनीमोर. आता मी हार मानणार नव्हतो. अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आता मी पुन्हा लढायला तयार झालो. ॲज आय क्लाइम्ब द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. की जसं मी माझ्या हॉस्टेल रूमच्या पायऱ्या चढत होतो, माझ्या डोक्यात माझा प्लॅन तयार होता. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू आर एज्युकेटेड इन व्हर्नेक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी थिंक इन मराठी बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश, translate it in English and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. की आपण जे एक प्रादेशिक भाषेमध्ये शिकलेलं असतो, उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण काय करतो, आपण पहिले मराठीमध्ये विचार करतो. इंग्लिश बोलण्याच्या अगोदर आपण मराठीमध्ये विचार करतो. मग मराठीमध्ये आलेला विचार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि कसं तरी अडखळत आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वूड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. की मी असा निर्णय घेतला होता की मी असं काहीच करणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स. की मला उत्कृष्टता, मला ते परफेक्शन त्यामध्ये मिळवायचं आहे. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड. की लहानपणापासूनच लेखकानं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेदर आय वूड सक्सीड इन दिस ऑर नॉट, आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. की जरी मी यशस्वी होऊ शकलो अथवा नाही, तरीसुद्धा मी पहिल्यापासून माझे जे ध्येय, माझे जे उद्दिष्ट आहेत ते नेहमी मोठे ठेवलेले आहेत, उंच ठेवलेले आहेत. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. या केसमध्ये सुद्धा मला खूप एक्सलंट अशी इंग्लिश बोलायची होती, मोहक अशी इंग्लिश बोलायची होती, फ्लुएंट अशी इंग्लिश, अस्खलित अशी इंग्लिश बोलायची होती. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. मग मी पहिली गोष्ट काय केली, तर मी इंग्लिश न्यूजपेपर वाचायला लागलो, इंग्लिश वर्तमानपत्र वाचायला लागलो आणि त्यानंतर इंग्रजी कादंबऱ्या वाचायला लागलो. आय स्टडीड एटिमॉलॉजी अँड फॉनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. की मी या शब्दांचं उत्पत्तीशास्त्र, त्यानंतर जे फॉनेटिक्स, की कशा पद्धतीनं आपण उच्चार केला पाहिजे, कोणत्या शब्दाचा कसा उच्चार केला पाहिजे, तर मूळ शब्द, हे सगळं मी पाहायला लागलो. त्याच्यानंतर कसं त्यांना प्रोनाऊन्स केलं पाहिजे, कसा त्याचा उच्चार केला पाहिजे, हेही शिकत होतो.
आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग. आणि मग त्याच्यानंतर मी आरशासमोर उभं राहून बोलण्याची प्रॅक्टिस करत होतो. रिअलायझिंग माय मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम मायसेल्फ ऑल द टाईम अँड इम्प्रोवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. की रोज माझ्या ज्या चुका होत होत्या त्या चुका मी दुरुस्त करायचो आणि पुन्हा बोलायचो आणि नेहमी मी याच्यामुळं सुधारणा घडून आली आणि दिवसेंदिवस यात सुधारणा होत होती. It took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. यासाठी 9 ते 10 महिने गेल्याच्या नंतर मला आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला की मी कोणासोबत ते डीलिंग करत असताना किंवा बोलत असताना चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकतो. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. की माझ्यामधील भीती नाहीशी झाली आणि जणू हॉस्टेलला राहणे माझ्या घरी राहिल्यासारखं मला वाटत होतं. इन माय फ्युचर करियर आउट ऑफ 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. की माझ्या 32 वर्षाच्या करिअरमध्ये भविष्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 32 वर्षे घालवली. यामध्ये ते चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचे हेड म्हणूनसुद्धा राहिलेले. विथ 1000 ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्डवाईड. आणि हजारो सॉफ्टवेअर इंजिनियरसोबत ते भेटले, त्यांच्यासोबत ते बोलले, त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन ऑर निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ CEOs. की या मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना खूप सारे प्रेझेंटेशन द्यायचं काम पडलं. त्यानंतर बरेचसे कॉन्ट्रॅक्ट डील करायचं काम पडलं. तर वेगवेगळ्या CEOंना भेटले, डायरेक्टरना भेटले, और VPs इन द US, UK और ऑस्ट्रेलिया. मग ते बऱ्याचशा VIP लोकांना, VPsना भेटले. अमेरिकेतील असतील, ब्रिटनमधील असतील, ऑस्ट्रेलियामधील असतील. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाईम. त्यावेळेस मी सहजतेनं त्यांच्यासोबत बोलू शकत होतो. हा सगळा चमत्कार झाला तो त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या प्रॅक्टिसमुळं. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT दॅट आय कुड साइन कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ millions of dollars वर्ल्डवाईड अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. हे कशामुळे झालं ते सांगतात की IITमध्ये मी जी मेहनत घेतली, जो प्रयत्न केले, त्याच्यामुळे मी आज करोडोंचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते साईन करत आहोत. आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या ज्या वैश्विक सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये मोठ्या पदावर ते होते. ॲट IIT आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 years. की IITमध्ये त्यांना त्यांच्या पहिल्या 2 वर्षामध्ये खूप चांगले मार्क मिळाले. हाऊएव्हर अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन व्हाईल आय वॉज इन माय 3rd year. एक महत्त्वाची गोष्ट घडली ज्यावेळेस ते 3rd yearला होते. कोणती गोष्ट आहे? आय केम इन कॉन्टॅक्ट विथ अबाउट 15 to 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्स, रिसर्चर्स, प्रोफेसर्स फ्रॉम IIT. की ते त्या काळामध्ये 15 ते 20 खूप हुशार असे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक IITमधले, TIFRमधले किंवा BARCमधले यांना भेटले. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT. की याच्यामध्ये IITमध्ये टॉप रँक आलेले विद्यार्थी होते. त्याचबरोबर व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर्स अँड व्हेरी रिनोन्ड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन. आणि त्यामध्ये खूप नावाजलेले असे गणितज्ञसुद्धा होते आणि असे बरेचसे लोक होते. तर मित्रांनो, हा होता पहिला पार्ट या पाठाचा, व्होयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. हा व्हिडिओ फार मोठा होत असल्यामुळं आपण आता याला 2 पार्टमध्ये बघूयात. हा होता या प्रकरणाचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.